नमस्कार, मी डॉक्टर सुनील खराटे, आशा किरण हॉस्पिटल। आज मी तुम्हाला एक मुलगा दाखवतोय। वय वर्ष आहे फक्त 21 वर्ष, की जे वय काहीतरी भविष्यासाठी तरतूद करण्याचं वय आहे। ज्या वयात आईबाबांना सहारा मिळावा असं वय आहे। आणि या वयात मित्रमंडळामुळे म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे म्हणा दारूच्या आहारी पेशंट गेला आणि त्यानंतर घरी जेव्हा त्रास होतो, पहिले समजत नाही, पण जेव्हा त्रास व्हायला सुरुवात होतो त्या दारूचा, तेव्हा पेशंट आपल्याकडे घेऊन आले। तर मी तुम्हाला पेशंट दाखवतो। बेटा, किती वर्षापासून तू दारू घेत होता? 4-5 वर्ष। तुझं वय काय आहे? 22 वर्ष। आता किती दिवस झाले तुला इथे येऊन? 15 दिवस। तू दारूवर कंट्रोल करू शकत नव्हता का? नाही, कंट्रोल नव्हतो। म्हणजे काय होतं तुझं? मला संध्याकाळी 6-7 वाजता असं चक्कर आल्यासारखं आणि ड्रिंक करायची इच्छा आहे। दारू जर नाही घेतली तर म्हणजे मनातून इच्छा होत होती का की दारू घ्यायची नाही? मनातून इच्छा होत होती, पण मला तिकडे जावंसं वाटत होतं, असं फील येत होतं। अच्छा, म्हणजे पहा, त्याची मनातून इच्छा होती की दारू सोडायची आहे, दारू सोडायची इच्छा पण होत होती, पण असं काही होत होतं की ज्या कारणामुळे तो तिकडे ओढत होता, तिकडे ओढला जात होता, असं त्याला होत होतं। आता किती दिवस झाले म्हटलं तू येऊन? इथे 15 दिवस। आता 15 दिवस झाले इथे येऊन झालंय। आता कसं वाटतंय तुला? फ्रेश वाटतंय पूर्ण माइंड। दारूची आठवण येते का? नाही, बिलकुल आठवण येत नाही। आठवण पण येत नाही। घरी गेल्यानंतर काय शब्द आहे तुझा? माझे की आयुष्यात दारूला कधी हात लावणार, आयुष्यात दारूला कधी हात लावणार नाही। इथली व्यवस्था कशी वाटली बेटा? हे खूप छान व्यवस्था आहे। सगळे स्टाफ वगैरे खूप म्हणजे हे देतात, सपोर्ट करतात। छोट्या छोट्या गोष्टीपासून आमच्यावर लक्ष देतात। अच्छा, इथलं जेवण वगैरे पण खूप छान आहे आणि कुठलाच त्रास इथे नाही। हा। तर पहा, 21 दिवस झाले त्याला, 21 दिवसात त्याला दारूची आठवण पण येत नाहीये। आणि अशा कंडिशनमध्ये आम्ही त्यांच्याकडून कामं पण करून घेतो, जेणेकरून त्याला कामं करायची सवय लागली पाहिजे। त्यांच्याकडून कामं करून घेतो। सकाळी एक्सरसाइज होते, नाश्ता असतो, त्यानंतर अल्कोहोलिक अनॉनिमसच्या ज्या 12 पायऱ्या आणि 12 रूढी असतात त्या होतात। दुपारी 4चं संभावनाचं सेशन असतं। मी स्वतः ग्रुप मिटिंग घेतो। राधिका केळकर मॅडम ज्या आहेत, एमडी सायकॅट्रिस्ट आहेत, त्या पण इथं ग्रुप मिटिंग घेतात, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग घेतात। तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे पेशंट जर असला तर त्याला निश्चिंत आमच्याकडे घेऊन या, आमच्या भरोश्यावर त्याला सोडा। 1 महिन्यानंतर त्याला चांगलं करून घरी घेऊन जा। व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।